एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरुकर्मैव तस्मात् त्वं पूर्वै पूर्वतरं कृतम् किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात्। 16व्या श्लोकामध्ये भगवंत एक प्रतिज्ञा करत आहे, वचन देत आहे की आता मी कर्माबद्दल तुम्हाला सांगणार आहे. कर्म प्रवक्ष्यामि. का सांगणार आहे, त्याचं कारण काय? तर म्हणे स्वतःहून तुम्हाला हा विषय समजणार नाही, नीट कळणार नाही, म्हणून मी हे सांगत आहे. म्हणे असं तुम्ही का म्हणत आहे, का म्हणत आहात? तर म्हणे कवी लोक सुद्धा याच्याबद्दल भ्रमित असतात, मोहित असतात. कर्म म्हणजे काय त्यांना सुद्धा नीट कळत नाही. तर मग सामान्य माणसाची काय चर्चा करावी? तर म्हणून मी हा विषय आता सांगणार आहे. आता पहा, जेव्हा आपण या अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये येतो तेव्हाच हे शब्द आपल्या कानी पडतात, नाही तर कोण याच्यावर विचार करतात? कर्म, अकर्म, विकर्म हे शब्द एकदम अनोळखी, म्हणजे ज्याला म्हणतात ओळख नाही त्याची. तर म्हणून कर्मावर भरपूर विचार केलेला आहे. एक खरं म्हणजे तत्वज्ञान, ते त्याचं नाव आहे कर्ममीमांसा. 6 दर्शन आहे, 6 तत्वज्ञान, त्यापैकी एक पूर्वमीमांसा म्हणतात किंवा कर्ममीमांसा. तर एकच विषय कर्म. अच्छा, आता इथे भगवंत का असं म्हणतात की हा विषय समजला पाहिजे? तर म्हणे तुम्हाला जर दुःखापासून सुटका करून घ्यायची असेल तर निश्चितच याच्यावर विचार करायला पाहिजे. मोक्षसे अशुभात त्वं मोक्षसे, तू मुक्त होईल असं म्हणतात अशुभापासून. आणि अशुभ म्हणजे काल मी सांगितलं होतं दुःख. आपण एक म्हणतो ना शगुन अपशगुन अशुभ. तर अशुभ म्हणजेच काय, काहीतरी जे वाईट आहे, बरं नाही आहे, त्याने काही त्रास होईल, चुकीचं होईल. तर परिणाम काय? दुःख. म्हणून अशुभात. आता हे संसाराला अशुभ म्हटलेलं आहे. संसारापासून मुक्ती म्हणजे अशुभापासून मुक्ती. तर संसार अशुभ आहे की शुभ आहे? म्हणे असं एक नाही सांगू शकत, तसा मिक्स भाजी असते की नाही, किंवा स्वीट अँड सॉवर जशी आपण खातो हॉटेलमध्ये, आंबट गोड पदार्थही असतात, आंबट गोड. तर जीवनाचा अनुभव सुद्धा कसे आंबट गोड आहे की नाही? तर शुभाशुभ, कधी शुभ कधी अशुभ, कधी शुभ. पण जर अगदी सर्वोच्च दृष्टीने विचार जर केला तर अशुभच आहे. आपल्या थोडंफार काही सुख मिळतं म्हणून आपल्याला वाटतं चांगलं आहे, पण ज्याला दुःख नकोच आहे
आणि संसारामध्ये काही तुम्ही चांगलं करा तरी काही ना काही दुःख. म्हणून सत्वगुणाला सुद्धा म्हटलेलं आहे की बंधनकारी आहे. सत्वाचे खूप गुणगान गातात लोक, सात्विक सात्विक. पण देव म्हणतो तिथे एक पाऊल पुढे चाल, तिथे आणखीन जास्त चांगलं आहे. निस्त्रे गुण्यो भवन, म्हणून इथे म्हणतात अशुभ. आणि गीतेमध्ये देवाने म्हटलेलंच आहे ना, अनित्यम असुखम लोकम दुःखालयम अशाश्वतम, एवढे विशेषण दिलेले आहे संसार. अनित्यम वगैरे वगैरे. तर म्हणून कर्माला जरा सांभाळा, कर्मावर विचार करा. हां, जर संसारामध्येच राहायचं असेल तर मग काही गरज नाही. तर अशुभात संसार. आता इथे म्हणतात की न च एतत् त्वया मंतव्यम कर्मनाम देहादिचेष्टा लोकप्रसिद्धम अकर्म तदक्रिया तूष्णीवासन किम तत्र बोधव्यमिती. म्हणे नुसतं काही हालचाल करणंच कर्म नाही. हालचाल तर बऱ्याच वस्तूमध्ये आपण पाहतो, पण त्याला कर्म म्हणत नाही. तर म्हणे त्वया मंतव्यम, जे तू मानतो किंवा समजतो की हालचालच कर्म आहे, म्हणे असं नाही आहे. म्हणून मी सांगत आहे कर्म काय विचार कर. आणि इथे मग भगवंताने 17व्या श्लोकात 3 प्रकारचे कर्म सांगितले, कर्माची विभागणी केली. कर्मणो यपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गतिः कर्मणो यपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गतिः. म्हणे बोद्धव्यम, बोद्धव्यम म्हणजे जाणलंच पाहिजे. त्याच्यामध्ये काही निवड नाही आहे. म्हणजे जाणू की नाही जाणू असं नाही. देवाचा आग्रह आहे की हे जाणून घेतलंच पाहिजे. बोद्धव्यम म्हणजे कशाला जाणलं पाहिजे, तर 3 सांगितले. कर्म काय आहे, विकर्म काय आहे, अकर्म काय आहे. तिघांचं जे स्वरूप आहे ते समजलं पाहिजे. म्हणे का, तर म्हणे कारण की गहना कर्मणो गती, कर्माची गती गहन आहे. विषमा दुर्ज्ञाना म्हणजे शंकराचार्य म्हणतात की समजणार नाही. कर्माचं स्वरूप स्वतःहून कठीण आहे. म्हणून 3 प्रकारचे हे जे कर्म आहे याला तुम्ही जरा जाणून घ्या. गहना, आता विषय तर अनेक गहन विषय आहे. आता बा कर्मच गहन आहे तर ज्ञान याच्यापेक्षा अजून गहन आहे. तर अच्छा, म्हणे आता 3 प्रकारचे तुम्ही सांगत आहात कर्म, याचा अर्थ काय. तर एक तर अर्थ आहे कर्म. कर्म म्हणजे शंकराचार्यांनी इथे अर्थ केलेला आहे शास्त्रविहितस्य. कर्माची काय परिभाषा, कर्म म्हणजे कर्माचा अर्थ काय घ्यायचा, शास्त्रविहित. विहित विहित शास्त्रविहित. विहित म्हणजे शास्त्रसंमत, शास्त्रांनी जे करायला सांगितले आहे त्याला आपण म्हणू कर्म. कर्तव्य कर्म, आपले स्वधर्म, याला विधी सुद्धा म्हणतात. विधी आणि निषेध. कर्माची जेव्हाही चर्चा होईल त्याच्यामध्ये विधी निषेध येणारच. हे करायचं, हे नाही करायचं. जर तुम्हाला यज्ञ व हवन करायचं आहे तर मग ते गुरुजी म्हणतात की नाही
हे हा पदार्थ लागेल, हा नाही लागला, हा वर्ज्य आहे, हा ग्राह्य आहे, या दिशेमध्ये बसायचं आहे, त्या दिशेमध्ये नाही बसायचं. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये सगळ्या तर उपचारांमध्ये विधिनिषेध. विधिनिषेधमय कलिमल हरणी. तर कर्माची ही जी नदी आहे किंवा कर्माचं क्षेत्र आहे, याला डूज अँड डोंट म्हणतात इंग्रजीत. तर विहित आणि निषिद्ध झाले की नाही, काय करायचं काय नाही करायचं, सूचना आपल्याला दिल्या जातात. कोणतेही कर्मकांड असो, वैदिक कर्मकांड किंवा लौकिक कर्म जे आपण करतो त्याच्यामध्ये सुद्धा. तर जर मी विहित सगळे कर्म केले म्हणजे या परिभाषेप्रमाणे काय कर्म विहित. अच्छा, विकर्म म्हणजे काय, तर इथे म्हणतात विकर्म म्हणजे प्रतिषिद्ध, विपरीत कर्माच्या विपरीत, शास्त्रविरुद्ध, ज्याला आपण सामान्य भाषेमध्ये पाप म्हणतो किंवा परधर्म म्हणतो, जे करायचं नाही. सुराम न पिबेत असं म्हटलं, सुराम न पिबेत, कलंजम न भक्षेत. कलंजम म्हणजे मांस असं म्हटलं, हिंसाम न कुर्यात. तर हे काय निषिद्ध कर्म, त्याज्य, याचा त्याग झाला. जसं आपल्याला मी अनेक वेळा उदाहरण दिलेलं आहे, डॉक्टर सुद्धा आपल्याला म्हणतो हे खाऊ नका, तर ते काय निषिद्ध कर्म. आपल्याला तेच तो नाही म्हणतो जे आपल्याला आवडत असतं. मीठ खाऊ नका, तळलेला पदार्थ खायचा नाही, पास्ता वगैरे खायचा नाही, नो वास्ता. पास्ते से कोई वास्ता मात्र को. पास्ता खाऊन पस्त होतो माणूस. तर हे सगळे निषिद्ध पदार्थ आहे, म्हणजे ज्याला आरोग्य चांगलं ठेवायचं. बर्गर बर्बादी का घर असं म्हणतात. तर खाण्यापिण्याचे पदार्थ, आपण रस्त्यामध्ये चालतो तिथे विधी निषेध आहे. असं कोणतंच कर्माचं क्षेत्र नाही जिथे विधी निषेध नाही. तर विकर्म म्हणजे विपरीत कर्म, जे नाही करायचं ते, विरुद्ध विपरीत. आता ड्रायव्हिंग सुद्धा लायसन्स पाहिजे, त्याचे नियम आले पाहिजे, नाही तर ते विकर्म होऊन जातं. कसंही तो चालवत आहे. आता पोलिसांनी त्याला पकडलं, 500 रुपयाची पावती फाडली. आता तो मुलगा म्हणतो की या पावतीचं मी काय करू. तर म्हणे जेव्हा तुझ्याकडे 10 पावत्या अशा येतील तेव्हा मग तुला एक सायकल दिली जाईल. कार तुझ्यासाठी नाही आहे, आता ती घरी ठेव. तर निषिद्ध झाला की नाही. तर म्हणजे असं कोणचं, आता तुम्ही लोक स्वयंपाक करतात त्याच्यामध्ये किती मीठ टाकायचं किती नाही टाकायचं, आणि हे नाही टाकायचं हे नाही टाकायचं, चुकीचं काही टाकलं त्यात. एकदा एकाने पाहिलं की भाजी वगैरे कुकरमध्ये शिजवतात लोक, त्यांनी भेंडीसुद्धा कशाला टाकली कुकरमध्ये. आता असे तार ते निश्चित विपरीत झालं. तर विकर्म. तिसरं काय असतं, अकर्मण. अकर्म म्हणजे काहीच नाही करत आहे. तूष्णीम भावस शंकराचार्य नुसता बसला आहे. विपरीत कर्मही नाही करत आहे आणि शास्त्र विहित कर्मही नाही करत. आळशी, त्याला काय म्हणू आपण, अकर्म. आता पहा, याचं उदाहरण म्हणजे एकाच कुटुंबामध्ये 3 भाऊ आहे, तिघांमध्ये हे 3 घडत आहे.
रावण, कुंभकर्ण, विभीषण. विभीषण कसा आहे? कर्म, विहित कर्म करणार आहे. तुम्हाला माहीत असेल या तिघांनी तपश्चर्या केली आहे आणि तिघांनी 3 प्रकारचे वर मागितले. तर विभीषण विहित कर्म, तो म्हणतो मला बस विष्णूची भक्ती करायची, तुम्ही हेच वर द्या. आणि तो लंकेमध्ये सुद्धा काय जप करत आहे, भक्ती करत आहे. आणि तो रामाच्या पक्षामध्ये आला, बाजूमध्ये आला जेव्हा रावणाने लाथ मारली. कारण तो म्हणत आहे की मी विहित कर्म करत आहे, सगळे शास्त्र जे म्हणत आहे तेच मी करत आहे. तर विभीषण कर्म, अच्छा, रावण विकर्म, जे नाही करायचं ते करत आहे. आणि कुंभकर्ण काय? अकर्म आहे की नाही. तर म्हणजे याप्रमाणे समाजामध्ये असे 3 प्रकारचे लोक आहेत. आणि आपल्या जीवनावर सुद्धा हे घडत असतं. कधी आपण विकर्म करतो, कधी अकर्म, कधी अकर्म. तर म्हणे गहना कर्मणो गती, या कर्माला तुम्ही जरा समजा. आणि ते म्हणतात याचं यथार्थ स्वरूप इथे उपलक्षणार्थम कर्मादीनी कर्म अकर्म विकर्मणाम गती याथात्म्यम तत्वम इत्यर्थ. शंकराचार्य म्हणतात की याचं याथात्म्य जाणून घ्या, यथार्थ जाणून घ्या, म्हणजे त्याचं स्वरूप जाणून घ्या, कसं आहे कर्म विकर्म. आता पहा, अगदी मी सोपं सांगतो. कर्माची काय परिभाषा आहे? म्हणजे इथे तर कर्म म्हणजे शास्त्र विहित कर्म सांगितलं, पण नुसतं कर्म ज्याला आपण सामान्य भाषेत करतो, कर्म म्हणजे नुसती क्रिया नाही, हे आधी लक्षात ठेवा. चलनात्मकम कर्म एवढंच नाही आहे की काहीतरी हालचाल होते याला कर्म म्हणतात. क्रियेमध्ये एक आणखीन तुम्हाला वृत्ती टाकावी लागेल आणि त्याला म्हणतात कर्तृत्व, की मी करत आहे. क्रिया अधिक कर्ता भाव. जोपर्यंत हे दोन्ही नाही होत तोपर्यंत तुम्ही त्याला कर्म म्हणू नाही शकत. आता ती क्रिया जर उलट झाली, चुकीची झाली, तर विकर्म आहे की नाही. चांगली करत आहे मी, चांगला करताय, तर काय कर्म. इथे या परिभाषेप्रमाणे तर कर्म म्हणजे क्रिया प्लस वृत्ती, कर्ताभाव. जर कर्ताभाव नसेल तर मग त्याला आपण कर्म म्हणणार नाही. त्याला नुसतं आपण म्हणू क्रिया. सेवा जेव्हा आपण म्हणतो ठीक आहे, त्यावेळेस कर्ताभाव शिथिल होतो, शिथिल. पण इथे शुद्ध टेक्निकल परिभाषा आहे, क्रिया प्लस कर्ताभाव इज इक्वल टू कर्म. ती साधन आलंच. एक सेवा म्हणजे काय? साधन आली तिथे. हे पहा, आता मी सांगतो, पशु जनावर वगैरे क्रिया करतात की कर्म करतात? क्रिया, है ना. कारण त्यांच्यामध्ये ही भावना नसते की मी काही करणार आहे. आणि कर्म होत नाही म्हणून कर्माचं फळ त्यांना मिळत नाही, पाप किंवा पुण्य. हे मी आधी सांगितलेलं आहे, आधी आलेला आहे हा विषय. तर कर्ता शून्य कर्म नुसती क्रिया म्हणली जाते. पण जेव्हा त्याच्यामध्ये कर्ताभाव, आता कर्ताभाव आपला कमी जास्त होत असतो. 100% कर्ताभाव म्हणजे तो अभिमानी झाला. 50%, 10%, थोडंसं वाटतं हा मी केलं आहे. आणि मग जेव्हा मी केलं 100% जर ही भावना आहे, कोणी जर स्तुती केली नाही तर आपल्याला दुःख होतं. पण जर आपल्यामध्ये कर्ता भावनाच नाही आहे तर मग कोणी स्तुती करो वा न करो आपल्याला काही त्याची पर्वा नाही. आणि मला जे वाटत होतं मी केलं. तर म्हणून इथे साधनाच्या दृष्टीने काय, कर्ताभाव कमी 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 करायचा. तर सेवा आपण जेव्हा करतो त्याच्यामध्ये कर्ताभाव कमी.
आणखीन आत्मज्ञानाच्या दृष्टीने जेव्हा आपण पाहतो तर त्याच्यामध्ये कर्ता शून्य होऊन जातो. मी करणाराच नाही आहे, कारण आत्मा कधीच करता करत नाही, करता होत नाही. तर ज्ञानाच्या पातळीवर जेव्हा माणूस पोचतो तर कर्ता शून्य. भक्तीमध्ये कर्ता देव, मी नाही, कोण? देव. अच्छा, कर्मयोगामध्ये कर्ताभाव शिथिल, भिल्ल, 3 पातळी आहे. तर एकदम जर माझ्यामध्ये खूप कर्ताभाव आहे तर सेवा करा, तर तिथून थोडा कर्ताभाव काय कमी. मग भक्ती करा, परत परत हे म्हणा की मी करत नाही, तो माझ्याकडून करवत आहे. तर आता तुम्ही कोणाला कर्ता बनवलं? देवाला. आणि जेव्हा तत्वज्ञानाच्या दृष्टीने, आता आपण पुढे पाहणार आहोत, जेव्हा आपण स्वतःला पाहतो आत्मदृष्टीने, तर तिथे करता मी नाही, शून्य. तर पुढे श्लोक येणारच आहे. तर आधी हे आपल्याला स्पष्ट असायला पाहिजे. जो अज्ञानी आहे त्याच्यामध्ये कर्ताभाव 100% पूर्ण. पण जेव्हा तो अध्यात्मामध्ये येतो थोडं थोडं कमी, त्याच्यामध्ये तो जरा सॉफ्ट होतो ना, त्याला म्हणतात सौम्य होतो थोडं, अजून 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 सौम्य. आणि मग ज्ञानी तर नाहम करता, नैव किंचित करू. तर आता हे आपण समजलं. आता पुढे हा जो श्लोक आहे, मुद्दामून मी हे सगळं सांगितलं कारण पुढच्या श्लोकामध्ये हाच विचार पुढे येणार. पहा, आधी आपण वाचू मग. कर्मण्य कर्म यः पश्येत् अकर्मणि च कर्म यः स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तः कृत्स्न कर्मकृत् कर्मण्य कर्म यः पश्येत् आता इथे श्लोकामध्ये बुद्धिमान माणसाची परिभाषा दिलेली आहे. परिभाषा म्हणजे काय असतं? परितः भाष्यते अनया, म्हणतात परिभाषा. म्हणजे चारी बाजूवर विचार करून जेव्हा काही ठरवलं जातं त्याला आपण काय म्हणतो? परिभाषा. वस्तूला आपण डिफाईन करतो ना, ही वस्तू अशी आहे, तर केव्हा आपण परिभाषा सांगू शकतो? जेव्हा विचार केला. परितः म्हणजे चारीकडून. म्हणून परिभाषा बनवणं सोपं नाही आहे, कारण ज्याने विचार केला नाही तो त्याची परिभाषा बनवू नाही शकतो. मराठीमध्ये परिभाषाच आहे ना शब्द, इंग्लिशमध्ये काय म्हणतात? डेफिनेशन. अच्छा, आता इथे म्हणतात की बुद्धिमान मनुष्य कोण आहे? मनुष्येषु स बुद्धिमान. तर आता जे बुद्धिमान लोक आहेत ते जरूर वाचतील. म्हणजे कोण आहे जरा पाहू. बुद्धिमान नाही ते वाचणार नाही. म्हणजे ज्यांना अभ्यास करायचा आहे, ज्यांना जाणून घ्यायचं आहे, ते जरूर विचारतील बुद्धिमान कोण. अच्छा, जगामध्ये बुद्धिमान कोणाला म्हटलं जातं? हुशार आहे, शहाणा आहे, परीक्षेमध्ये पास होत आहे, नक्कल न करता, अभ्यास न करता जर पास झाला, अरे वा किती हुशार असतात ना. तर बुद्धिमान, किंवा बुद्धिमान म्हणजे काय? तर शाळेच्या दृष्टीने झाला, अभ्यासाच्या व्यवहारामध्ये तो कुशल आहे. म्हणजे त्याला कळतं काय किंवा कुठे बोलायचं, करायचं. हुशार आहे, शहाणा आहे. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, लहानपण ते का दे. गुरुजी म्हणाले लहानपणाबरोबर शहाणपण सुद्धा दे.
जसा रवा मुंगी मुंगी साखर. तर लहानपण तर पाहिजे पण शहाणपण सुद्धा पाहिजे. तर बुद्धिमान जगामध्ये जी परिभाषा आहे ती वेगळीच आहे. खूप ज्यांनी डिग्री पदव्या प्राप्त केलेल्या आहे, किती बुद्धिमान आहे. नागपूरमध्ये एक होते आपले जिचकर, श्रीकांत जिचकर. हो, त्याच्याकडे किती डिग्र्या होत्या. 17 के चिन्मय मिशनचे अध्यक्षही होते ते काही दिवस. तर बुद्धिमान. पण आता इथे गीतेमध्ये बुद्धिमानाची परिभाषा एकदम वेगळी आहे. एका आणखीन अध्यायामध्ये बुद्धिमानाची परिभाषा आलेली आहे. तर सोडून देतो इथे, शोधा. हिंट देतो 15व्या अध्यायामध्ये शेवटचा श्लोक काय? शास्त्रम येतु धर्मामृतमिदं यथोक्तं परिपास एते गुह्यतमं शास्त्रम इदमुक्तम एतत् बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. 15वा अध्याय शास्त्र आहे. 15व्या अध्यायाला शास्त्र म्हणतात कारण त्याच्यावर सगळे विषय आले, एकदम सुंदर आहे. तिथे भगवान कृष्ण म्हणतात, जो या शास्त्राला जाणतो तो बुद्धिमान. एतत् बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात्. आणि जो बुद्धिमान आहे तोच कृतकृत्य आहे. म्हणजे जे करायचं होतं ते केलं, आता काही शिल्लक उरलं नाही. तर बुद्धिमान शब्दाचा अर्थ ज्ञानी, आत्मज्ञानी असा अर्थ असतो. बुद्धिमान म्हणजे फक्त त्याची बुद्धी खूप चालत आहे, खूप स्मार्ट आहे असं नाही. बुद्धी म्हणजे ज्याच्याकडे एक विशिष्ट बुद्धी आहे, पंडा बुद्धी, त्याला पंडित म्हटलेलं आहे. अशोचानंद सद असद विवेकिनी बुद्धी. काय सत आहे, काय असत आहे, मी कोण आहे, मी कोण नाही आहे, खरं काय, खोटं काय, याचा विवेक ज्यांनी केलेला आहे त्याला गीतेमध्ये बुद्धिमान, पंडित, कृतकृत्य, स्थितप्रज्ञ हे सगळं. आता पहा, मनुष्येषु स बुद्धिमान म्हणजे कोण आहे. आता पहा, कर्माच्या संदर्भात या ज्ञानीचं वर्णन आहे की नाही. कारण विषय काय झालो, कर्म. तर म्हणे इथे ज्याच्याकडे अशी दृष्टी आहे, ज्याचं ज्ञान असं आहे, तो बुद्धिमान आहे. कसं ज्ञान आहे, तर कर्मणी अकर्म यह पश्ये. यह म्हणजे जो कोणी, हू एव्हर ही मे बी, गुरुदेव म्हणायचे, ही आर शी मे बी. जो कोणी, जो कोणी म्हणजे जो पुरुष, स्त्री, वृद्ध, युवा, तरुण, कोणी असं, अमेरिकन, भारतीय, जो कोणी, यह पश्ये, जो याप्रमाणे पाहत आहे. कशाप्रमाणे, काय पाहत आहे, कर्मणी अकर्म, कर्मामध्ये जो अकर्म पाहत आहे. काय, कर्मामध्ये जो अकर्म पाहत आहे तो बुद्धिमान आहे. जर आता हळूहळू समजा, कर्मामध्ये अकर्म, ठीक आहे. आणि पुढे काय म्हणतात, अकर्मणीच कर्मय, अकर्मामध्ये जो कर्म पाहत आहे तो बुद्धिमान आहे. पहिली ओळ काय, कर्मामध्ये जो अकर्म पाहत आहे आणि अकर्मामध्ये जो कर्म पाहत आहे, अशी ज्याची दृष्टी आहे तो बुद्धिमान आहे आणि तो युक्त आहे. आता कोणी म्हणेल, महाराज हे तुम्ही अगदी विपरीत ज्ञान देत आहे, उलट ज्ञान देत आहे. कर्मामध्ये कर्म पाहणं चांगली दृष्टी आहे ना, तो उलट पाहतोय, तो कर्मामध्ये अकर्म पाहतोय. वा, आणि त्याच्यावर काय बुद्धिमान आहे तो उलट कर्मामध्ये अकर्म पाहणे आणि अकर्मामध्ये कर्म. हे कसं काय शक्य आहे, याचा अर्थ काय आहे.
ननु किमिदं विरुद्धम उच्यते कर्मणि अकर्मय पश्येत अकर्मणि च कर्मणा नहि कर्म अकर्म स्यात् अकर्म वा कर्म तत्र विरुद्धम कथम पश्येत. शंकराचार्यांनी सुद्धा प्रश्न केला की असं विरुद्ध पाहणं याला ज्ञानाचं लक्षण कसं काय तुम्ही म्हणत. तर आहे ना इथे गूढ. आता इथे जरा समजायला काय सांगण्याचा अर्थ आहे. कर्मामध्ये अकर्म पाहणं म्हणजे असं आहे, आपण कर्म करत आहोत, ठीक आहे, आणि आपल्याला काय वाटत आहे की मीच कर्म करणारा आहे. खरं म्हणजे कर्म करणारे कोण कोण आहे, अनेक इथे घटक आहे. शरीर, इंद्रिया, प्राण, मन, बुद्धी हे सगळे करणारे आहे. आणि आत्मा काय, आत्मा करत नाही. आता त्याची दृष्टी कुठे आहे, आत्मा नाही का. तर कर्म करताना तो कुठे पाहतो, आत्म्याकडे. कर्म करत आहे पण त्याचं लक्ष अकर्म म्हणजे जो करता नाहीये, जो करत नाहीये त्याच्याकडे. म्हणजे आत्मस्थ होऊन तो सगळं करत आहे. कर्मामध्ये अकर्म पाहणं म्हणजे आत्म्याला पाहणं असं. अच्छा, आता अजून इथे 2-3 उदाहरण मी देतो. आपण पाहतो की वस्तू हालत आहे, त्याच्यामध्ये हालचाल आहे, चलन आहे, पण आपल्याला माहीत आहे की ती वस्तू हालत नाही. जेव्हा आपण ट्रेनमध्ये बसतो, इथे शंकराचार्यांनी तेच उदाहरण दिलेलं आहे. नावेचं उदाहरण दिलेलं आहे. होडी नाव. किंवा चला आपण ट्रेनमध्ये बसतो आणि आपण जेव्हा बसतो तेव्हा काय पाहतो की सगळे झाडं, सगळे प्लॅटफॉर्म सगळे चालत, पण आपण काय म्हणतो काही एक. तर कर्मामध्ये आपण अकर्म पाहत आहे. चालणारे प्लॅटफॉर्म, चालणाऱ्या झाडांमध्ये आपण स्थिर पाहत आहे की तिथे काही होत आहे की सूर्य उदित होत आहे, उगवत आहे. पण थोडं जर आपल्याला ज्ञान असेल तर आपल्याला समजेल की सूर्य कधीच उगवत नाही, आपण उगवतो. म्हणजे आपण पृथ्वी फिरते. तर कर्मामध्ये अकर्म झालं की नाही, कर्मामध्ये. अच्छा, जर अजून आणखीन अर्थ तुम्ही समजा. कर्म करताना मी जर अकर्ता भावामध्ये स्थित आहे तर माझं ते कर्म नाही आहे, ते काय आहे, ते अकर्मच आहे. परत आता तुम्हाला परत मागे मी आता सांगितलं त्याच्याकडे घेऊन जातो. कर्म म्हणजे मी काय सांगितलं होतं, क्रिया प्लस कर्ता. आता कर्ता मी नाहीच आहे, आत्म्यामध्ये काही कर्तृत्व नाहीच आहे. चैतन्यामध्ये, चैतन्याच्या उपस्थितीमध्ये सगळं होत आहे, पण चैतन्याने स्वतः काही करत नाही. तर कर्म करताना मी अकर्ता भावामध्ये स्थित आहे. तर याला आपण काय म्हणू, कर्मणी अकर्म. म्हणून ज्ञानीचं कर्म होतच नाही, ते काय असतं, अकर्मच असतं. आणि म्हणून तो पाप पुण्यापासून काय मुक्त असतो. त्याच्यामध्ये ही भावनाच नाही की मी करणार आहे, कारण त्याला माहीत आहे की शरीर वगैरे करत आहे आणि त्याची आत्मबुद्धी शरीरामध्ये नाही आहे. त्याची आत्मबुद्धी आत्म्यामध्ये आहे, चैतन्यामध्ये आहे. म्हणून त्याला काही फळ भोगावं लागलं. आता याच्या उलट जो अज्ञानी आहे त्याची काय स्थिती आहे, त्याला तर आत्मा माहीत नाही. त्याला तर वाटतं शरीरच मी आहे, मन मी आहे, बुद्धी मी आहे, आणि हे जर करत आहे तर मी करत आहे की नाही, हे करत आहे म्हणजे मी करत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कर्ताभाव भरपूर आहे. आणि नियम हाच आहे की जर कर्ताभाव असेल तर त्याला जर चांगले कर्म त्यांनी केले तर पुण्य, वाईट केले तर पाप.
आता पाहिजे अजून उदाहरण देतो मी. झोपेमध्ये जर तुम्ही कोणाला पायाने काय म्हणतो मारलं, लात मारली तुम्ही झोपेमध्ये आहे, तर त्याचा काही पाप पुण्य होतं नाही. आणि जो समोरचा आहे तो जागृत अवस्थेमध्ये, त्याला राग येत आहे पण तो काय झोपलेला आहे ना, ठीक आहे जरा उठू द्या मग. जागृत अवस्थेमध्ये जेव्हा कर्ताभाव पूर्णपणे जागृत आहे तेव्हा जर त्यांनी पाय मारला तर मग पा याच्यामध्ये कर्ताभाव आहे, तो भोगणारा, तो म्हणतो आता मी सुद्धा, मग त्याचं फळ होतं. नाटकामध्ये, आता नाटकामध्ये सिनेमामध्ये कर्ताभाव शून्य होऊन ते करतात म्हणून त्याचं काही पाप पुण्य होत नाही. आता बस सिनेमामध्ये लग्नही होतं की नाही, नट नट्या किती वेळा प्रत्येक सिनेमामध्ये लग्न होतं वेगवेगळे. पण काही त्याचं फळ नाही. त्याच्यानंतर त्यांचा खरा नवरा आणखी म्हणजे खरा बायको जे वेगळीच असते, पण आता तिथेच दिसत आहे. आता नाटकामध्ये हवनही होत आहे, स्वाहा इदं नमः मंगलम भगवान विष्णू मंगलम. जेव्हा यज्ञाचा सीन दाखवतात हा श्लोक दाखवतो मंगलम भगवान एकच. तर आता ते कर्मकांड करताना दिसत आहे, पण काही तिथं काही पुण्य वगैरे काही नाही, कळतंय ना, कारण त्याचा कर्ताभाव काही. कोणी हिंसाही करत आहे, दिसत आहे, पण काही फरक, तर ते अकर्म आहे. तर कर्मणी अकर्म झालं की नाही. अच्छा, प्रेक्षक लोकांनाही माहीत आहे म्हणून लोकांना काय छान ॲक्टिंग करत आहे, म्हणजे माहीत आहे की हे ॲक्टिंग आहे, रिॲलिटी नाही आहे, खरोखर नाही आहे. कर्मणी अकर्म. ज्ञानी माणसाचं जे वास्तविक जीवन असतं ते असं म्हणतं, त्याला वाटतं एक जग म्हणजे एक सिनेमाच आहे. किती सुंदर आहे, कर्मणी अकर्म पश्ये. लहान पोरांबरोबर आपण खेळतो, आपला काही कर्ताभाव नसतो म्हणून आपल्याला काही सुखदुःख होत नाही, पण त्याला मात्र खूप सुखदुःख. खेळामध्ये जर तो जिंकला तर एकदम उड्या मारला तर एक तर ही स्थिती कर्मणी अकर्म झालं. म्हणजे शरीर मन बुद्धी क्रिया करणारे आहे पण आत्मा नाही. अच्छा, आता दुसरं पहा, अकर्मणी कर्मयं पश्ये. अकर्मामध्ये तू कर्म पहा. याचा अर्थ असा आहे, शंकराचार्यांनी ते म्हटलेलं आहे की जो अज्ञानी माणूस आहे ना, जर अज्ञानी माणूस म्हणजे ज्याला माहीत नाही आत्मा वगैरे काय, अज्ञान आहे, तो जर काही करत नाही आहे तरी ते कर्म आहे. अकर्मणी कर्म. आता हा जरा मुद्दा कठीण आहे. आपल्याला काय वाटतं, तो काही करत नाही आहे ना, तर मग ते कर्म कसं काय. पण इथे जो ज्ञानी माणूस आहे तो म्हणतो की जर हा नुसता बसला आहे तरी कर्म आहे, कारण याच्यामध्ये अजून कर्ताभाव आहे. मी काही करत नाहीये, हा जो कर्ताभाव आहे हा जिवंत आहे. आणि जर कर्ताभाव जिवंत असेल तर कर्म जिवंत नाही. तेव्हा गंमत आहे, ज्ञानी सगळं करून सुद्धा अकर्मी, आणि हा अज्ञानी काही न करता सुद्धा कर्म करणार आहे. कळलं का. अकर्मणी कर्मय. अच्छा, त्याला सोपं अजून करतो. कोणी जर असं बसलेला आहे शांत, पण तो विचार करत आहे, चित्रकार लोक आहे, असे कलाकार लोक आहे, तर काही करताना तर दिसत नाही आहे, पण कर्म होत आहे की नाही. तर अकर्मणी कर्म आहे की नाही. अकर्मणी कर्म होत आहे. तर नुसतं बसणं याच्यामुळे तू कर्मापासून मुक्त नाही होणार.
कर्मापासून मुक्त व्हायचं असेल तर अज्ञान निवृत्ती, अज्ञानामुळे कर्तृत्व निवृत्ती. मग आता पुढचा श्लोक येणार आहे. कर्मणी अविप्रवृत्तोपि, खूप त्यांनी कर्म केले तरी तो काय मुक्त आहे, कारण करता भाव. तर मूळ जे तत्व आहे कर्म आणि अकर्मचं ते आहे करता भाव. ज्ञान आणि अज्ञान, ज्ञान झाल्यावर ज्याचा नाश होतो तो म्हणजे कर्ता. अकर्मणी कर्म. आता अज्ञानीला काय वाटतं, मी काही करत नाहीये तर झाला अकर्म. चुकीचं आहे. गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये एक श्लोक आलेला आहे. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरण मिथ्याचार संउच्यते म्हटलेलं आहे ना. श्लोक काढा जरा. 3रा अध्याय. कर्मेंद्रिया संयम्य य आस्ते मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचार संउच्यते. तर इंद्रियार्था विमूढात्मा, त्याला विमूढात्मा म्हटलेलं आहे. आता तो काही करत नाहीये तर त्याला ज्ञानी म्हटलं पाहिजे ना, अकर्ता म्हटलं पाहिजे. अरे अरे, मनामध्ये सगळं काही चालू आहे त्याचं. तर अकर्मणी कर्म झालं की नाही, अकर्मणी कर्म. अच्छा, एक आणखी उदाहरण देतो. हे अनेक लोक जे असतात, दुष्ट लोक, माफिया. माफिया म्हणजे जे कोणाला माफ करत नाही. आता जे ते जेव्हा पुढे खूप प्रगती करून घेतात आपले, मग ते एका ठिकाणी बसले राहतात आणि दुसऱ्यांकडून काय करून घेतात. अकर्मणी कर्म. दुसऱ्या गुटवाल्याला माहीत असतं हा याच्याद्वारे पाठवलेला गेला. तर स्वतः जरी करत नाहीये पण सगळं काही तोच करत आहे. जबरदस्त करता व्हावे त्याच्यामध्ये, मी पाठवलं, मी केलं, पण त्याची हालचाल दिसत नाही. कुठे तो लपलेला असतो माहिती, पाकिस्तानमध्ये की अफगाणिस्तानमध्ये. अकर्मणीच कर्मय. नाही, जर तुम्ही कर्ताभाव ठेवला आहे तर कर्म होईल ना. मी श्रोता आहे, अहम श्रोता आहे, मी ऐकत आहे, ऐकणारा. श्रोतृत्व, मंत्रत्व, ज्ञातृत्व, गंतृत्व, भोक्तृत्व हे सगळे कर्मच. जर हे असतील तर कर्म होतील. हा, सात्विक दर प्रवचनाचं, हा सात्विक आहे. पण दुसरं काही तुम्ही ऐकत असाल तर मग ते राजसिक. पण कर्ता भाव तर आहे ना. अकर्मणी. तुम्ही 2-3 उदाहरण दिले तुम्हाला. परत तुम्हाला विचार करावा लागेल, कारण काय ऐकताना वाटतं सगळं कळलं, पण तर कर्मणी अकर्मय पश्ये, अकर्ता भावामध्ये स्थित होऊन तो सगळं करत आहे. आपण इथे अकर्ता नका बनवू. इथे तर करता भाव पाहिजेच तुमचा, की मला नाही नाही, हा चांगला अहंकार आहे, आता ठेवायलाच पाहिजे. हा अहंकार चांगला आहे. की आता रामायणामध्ये म्हटलेलं आहे, तो भक्त म्हणतो की असं अभिमान जाही नाही मोरे, मै सेवक रघुपती पती मोरे. असा अहंकार माझ्यामध्ये नेहमी राहो की मी सेवक आहे, तू स्वामी आहे. तर अहंकार म्हणजे गर्व किंवा घमंड नाही, ही वृत्ती की मी करता आहे, मी सेवा करणार आहे, ही चांगली वृत्ती. पण मग हळूहळू मग पुढच्या स्टेजवर मग मी करताही नाही, भोगताही नाही. पण मी करता नाही, भोगता नाही हे समजण्यासाठी तुम्हाला कर्ता भाव ठेवून ऐकावं लागेल. असं आहे. हा, ती शेवटची. तर कर्मणी अकर्मय पश्येत. सगळं करताना जे अकर्ता
जो आत्मा आहे त्याच्याकडे लक्ष. आणि कोणी आळशी माणूस आहे, तो नाही करत आहे, पण ज्ञानी म्हणतो याचे कर्म होत आहे, याचं फळ मिळेल, याला करायला पाहिजे तर करत नाही, याचं फळ मिळेल की नाही त्याला. म्हणजे नाही मी तर काही केलंच नाही तर कसं काय म्हणून. अरे बाई, तू कर्तव्य जे केलं करायचं ते नाही. आता एका मुलांनी सांगितलं वडिलांना विचारलं, आधी उदाहरण दिलेलं आहे की बाबा जर मी काही केलं नाही तर मला शिक्षा झाली पाहिजे का. तर बाबा म्हणे नाही, तू जर काही नाही केलं तर नाही. म्हणे आमच्या शिक्षकांनी मला शिक्षा केली का. म्हणे मी होमवर्क नाही केलं, गृहपाठ नाही केला. आता तसं दिसतंय अकर्म, पण दॅट इज पाप. जे करायचंय ते नाही केलं तर याला म्हणतात अकर्मामध्ये तुम्ही काय पाहिलं. तर ज्ञानी माणूस स्पष्ट जाणतो. तुष्टी म्हणजे चूप बसणं, गप्प बसणं, आळशी, शांत बसणं. हो, निगेटिव्ह. अकर्ता म्हणजे तो आपण इथे आत्म्याच्या लेवलला घेतो त्याला. इथे त्यांनी तुष्टीभाव आळस म्हटलेला आहे. हां. आणि इकडे आता पुढच्या श्लोकामध्ये तर आत्म्याच्या लेवलला. हां, तर इथे दोन अकर्माचे वेगवेगळे अर्थ. एकदा तुष्णीभाव आहे, एकदा अकर्ता आहे. बरोबर बरोबर आहे. अच्छा, याप्रमाणे जो जाणतो तो बुद्धिमान आहे इथे असं म्हणतात. शंकराचार्य इथे म्हणतात, आता तो म्हणला तथा अहम तूष्णीम भवामी येन अहम निरायास अकर्मा सुखीस्याम. म्हणे हे चुकीचं आहे. म्हणजे असं चूप बसून गप्प बसून तो अकर्ता स्वतःला मानतोय तर ते चुकीचं आहे. ज्ञानी काय म्हणतो, अकर्मामध्ये तुझं काय होत आहे, कर्म होत आहे. म्हणजे नुसतं शांत बसण्याने तू कर्ताभावापासून मुक्त होणार नाही. ज्ञानाने सुरू, जोपर्यंत आत्मतत्वाचं ज्ञान होणार नाही तोपर्यंत. आता आळस झाला ना नुसतं नाही करणे. म्हणून परत मी सांगतो, जे विद्वान म्हणजे ज्ञानी लोक असतात ते भरपूर कर्म करतात. जर अकर्ता होणं म्हणजे काही न करणं जर ही परिभाषा झाली तर मग ते तर सगळे करता होतील, कारण एवढं करत आहे. नाही करणं म्हणजे ज्ञानी किंवा अकर्ता असं नाही. ज्ञान आहे की नाही त्याला. न करणे इज नॉट अकर्ता. न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति न कर्मणामनारंभा नैष्कर्म्यम पुरुषोष्णुते. पुढे आलेलं आहे, कर्माचा अनारंभ करून तुम्ही नैष्कर्म्याच्या स्थितीत पोहोचू नाही शकता. म्हणजे कर्माला सोडून तुम्ही कर्मापासून मुक्त होऊ नाही शकत. न च अनारंभात, मी कर्माची सुरुवातच नाही करणार म्हणजे मी मुक्त होऊन जाईल म्हणजे नाही. ज्ञान आहे की नाही. शरीर मन बुद्धीमध्ये जर तादात्म्य असेल तर मग तुम्ही गप्प बसा किंवा करा, दोन्ही स्थितीमध्ये कर्म होत आहे. आणि जर तादात्म्य नसेल तर तुम्ही गप्प बसा तरी अकर्ता आणि करत आहात तरी अकर्ता. असं जो पाहतो म्हणे तो युक्त आहे, तो योगी आहे. आणि त्यांनी जणू काही सगळे कर्म केले आहे. कृष्ण कर्मकृत, कृष्ण कर्मकृष्ण म्हणजे संपूर्ण. त्यांनी जणू काही सगळे कर्म केले. म्हणजे आता त्याला काही करायची गरज नाही, त्याला कर्माचं रहस्य माहीत पडलेलं आहे. आता असा जो कर्मामध्ये अकर्म पाहणारा आहे, करताना सुद्धा आपल्या आत्म्यामध्ये स्थित आहे, अशा ज्ञानीचं वर्णन पुढे आता 2-3 श्लोकामध्ये. फारच छान हे सगळे श्लोक आहेत जर समजले तर. ही फार मोठी अट तुम्ही. यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः
ज्ञानाग्निदग्धकर्माणम् तमाहुः पंडितं बुधाः यस्य सर्वे समारम्भाः कामसङ्कल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणि तमाहुः पंडितं बुधाः. आता इथे म्हणतात बुधाः पंडितम आहुतम. बुद्धिमान लोक अशा व्यक्तीला पंडित म्हणतात. हे पहा बुधा, बुद्धिमान लोक ज्याला पंडित म्हणतात तोच खरा बुद्धिमान. मूळा हा पंडित, मूळ लोक तर बुधा हा पंडितम तमाम. बुधा म्हणजे बुधा हलवाई नाही येते. तमाहु पंडितम बुधा. बुद्धिमान लोक त्याला पंडित म्हणतात. म्हणे कोणाला? तर वरची लाईन, यस्य सर्वे समारंभाः, ज्याचे सगळे कर्म. समारंभ म्हणजे काही समारोह नाही. ते मराठीमध्ये समारंभ काय म्हणतो? कार्यक्रम. तर इथे समारंभ शब्दाचा अर्थ कर्म आहे. म्हणजे हा अर्थ तुम्ही कसा काय केला? म्हणे ज्याचे सगळे कर्म काम आणखीन संकल्पा रहित वर्जित आहे. म्हणजे कर्म करत आहे तो, पण त्याच्यामध्ये काम आणखीन संकल्प नाही. ठीक आहे, पण समारंभ शब्दाचा अर्थ कर्म कसा काय तुम्ही केला? सोपं याचं उत्तर यायचं, समारंभ म्हणजे आरंभ, चांगल्या प्रकारे ज्याचं आरंभ म्हणजे सुरुवात. तर कर्माची नेहमीच काय होत असते? सुरुवात होते की नाही? कोणतंही काम आपण काय सुरुवात करतो. तर इथे म्हणतात समारभ्यन्ते, ज्याचा आरंभ होतो त्याला म्हणतो आपण कर्म. आता आपला हा वर्ग आहे, याचा काही सुरुवात झाली, काही कार्यक्रम आहे त्याची सुरुवात झाली. आता मी काम करण्यास सुरुवात करत आहे, तर म्हणून आरंभ इज इक्वल टू कर्म. आणि इथे अनेक वचन आहे. तर म्हणे ज्याचे सगळे कर्म, म्हणजे पहिली गोष्ट इथे की जो ज्ञानी आहे तो खूप कर्म करतो. कर्म म्हणजे कर्ता भाव सोडून, म्हणजे नुसतं बसत नाही. पहिला मुद्दा आहे. हालचाल करतो, समाजकार्य करतो, समाजाचा काय उपकार करतो, भरपूर सगळं करतो. प्रबोधन करत आहे, आणखी काय आश्रम मंदिर सगळं बनवत आहे. सर्वभूत हिते रता. आता शंकराचार्यांनी किती कामं केली, गुरुदेवांचं पहा, विवेकानंदांचं पहा. समारंभ भरपूर. पण मुख्य काय पॉइंट? काम संकल्प वर्जिता. त्यांची स्वतःची काही कामना नाही किंवा संकल्प नाही की हे केल्याने मला यश मिळेल, कीर्ती मिळेल, त्यासाठी मी करत आहे म्हणजे नाही. हाच फरक होऊन जातो ज्ञानी आणि अज्ञानी. हे समाजसेवी लोक, राजकारणी लोक आणि ज्ञानी, त्यामुळे हाच फरक आहे. राजकारणी कशासाठी करत आहे की आमचा फोटो येईल, मत पडतील, जास्त मिळतील, त्याच्यामध्ये कामना आणि संकल्प. अच्छा, आता हे दोन शब्द दिलेले आहे, काम आणखी संकल्प. याचा काय अर्थ? तर संकल्प म्हणजे काय? एक प्रकारची कल्पना करणे. इथे सुख आहे, हे चांगलं आहे, याला म्हणतात. पण संकल्प इथे संकल्प म्हणजे निश्चय नाही, कल्पना करणे की जर ही वस्तू मला मिळाली तर किती छान होईल. तर जेव्हा आपण संकल्प करतो लगेच कामना येते की आता ही वस्तू मला कशी मिळेल. कळतंय का? संकल्प केल्याबरोबर इच्छेची उत्पत्ती होते.
म्हणून एक महाभारतामध्ये श्लोक आहे, तुम्हाला आधी सांगितला होता मी. मंकी गीता आहे एक गीता. काय मंकी गीता? मंकी नावाचे एक ऋषी झाले आणि ते ऋषी जे आहे तसे तर संन्यासी होते, विरक्त होते. पण त्यांनी काय माहिती काय, शेत काही विकत घेतलं आणि शेती करू लागले. आणि मग ते काय नांगरतात आहे बैल, शेत नांगरतात आहे, बैलाच्या पाठीमागे जात आहे. तेवढ्यात काय एक उंटाने आक्रमण केलं त्यांच्यावर. ते बैलाला वाचवायला पळू लागले. आणि जेव्हा ते पळू लागले एकदम त्यांना असं क्लिक झालं, अरे मी तर संन्यासी आहे, मी इथे कुठे अडकलो आहे. असा एक प्रसंग आहे. आणि एकदम त्यांना अशी निवृत्ती येते. आणि तिथेच त्यांनी तो श्लोक म्हटलेला आहे, कामं जानामि ते मूलम संकल्पात किल जायते तस्मात् तेन भविष्यामि. नाही, तस्मात् न संकल्पयिष्यामि तेन मेन भविष्यति. म्हणजे कामं जानामि ते मूलम, हे कामना मी तुझं मूळ जाणतो. संकल्पात किल जायते, संकल्पापासून तू उत्पन्न होते. म्हणून आता मी संकल्प करणारच नाही. जर संकल्प नाही करणार तर मग काय म्हणजे तेन मेन भविष्यती, मग कामना येणार. असा एक श्लोक आहे. आणि हा श्लोक शंकराचार्यांनी उद्धरित केलेला आहे 3ऱ्या अध्यायामध्ये. तुम्हाला मी उद्या सांगतो. कामं जानामि ते मूलम संकल्पात किल जायते. कामनेला उद्देशून म्हणत आहे की माहीत आहे तो कुठून उत्पन्न होत आहे, संकल्पापासून. म्हणून आता माझी इच्छा नाही की खूप कामना उत्पन्न हो, म्हणून आता मी कल्पना करणारच नाही. न रहेगी बास न बजेगी बस. आता जेव्हा आपण मॉलमध्ये जातो तर कल्पना करतो, ही वस्तू चांगली, ही वस्तू चांगली, तर मग इच्छा जायते. छोटीशी पिशवी घेऊन जातो, पण मग तिथे एवढी मोठी पिशवी ते देतात. आणि तुमच्या इच्छा भरपूर आहे, एवढ्याच्या इच्छा देणार नाही ना. एक इच्छा घेऊन जातो आणि 10 इच्छा तिथे, कारण कल्पना करतो, अरे आता आलो तर घेऊन घ्या. तर इथे म्हणतात की जो ज्ञानी आहे जास्त कल्पना करत नाही. याला म्हणतात शोभनाध्यास. मी सांगितलं होतं तुम्हाला, शोभन बुद्धी, महत्व बुद्धी, काम संकल्प वर्णित. आमच्या गुरुजींनी छान सांगितलं की ज्ञानीचे सगळे कर्म आनंदामुळे होतात आणि अज्ञानीचे सगळे कर्म आनंदासाठी होतात. काम संकल्प वर्जिता म्हणजे आनंद त्याला भरपूर आहे. आनंद सहितेन सह ज्ञानी कर्माणी करोती. आनंदामुळे तो कर्म करतो. आणि दुसरा आनंदासाठी. काम संकल्प म्हणजे इच्छा मी पूर्ण करेल तर मला आनंद मिळेल. कळतंय का? याप्रमाणे इथे वर्णन आहे. आणि आनंदाने केल्याने काय, जर कोणी ऐकलं तर ठीक, नाही कोणी स्तुती केली तर ठीक, नाही तर नाही. कारण म्हणे मी फक्त आनंदासाठी करतो. उदाहरण मी अनेक वेळा दिलेलं आहे तुम्हाला. निसर्ग जर आपण पाहिला, फूल उमलत आहे, आता त्याला ही अपेक्षा नाही की कोणी माझ्याकडे पाहून काय म्हणजे स्तुती करेल. सूर्य उगवत आहे, तो प्रकाश देतोय, म्हणजे माझा स्वभाव आहे. तर ज्ञानीचा स्वभाव काय होता, आनंद देणे. बस. काम संकल्प वर्णित आहे. आणि असं का होतं तर म्हणे कारण की त्याला ज्ञान झालेलं आहे. ज्ञानाग्नी दग्ध कर्माण. ज्ञानाच्या अग्नीमध्ये त्यांनी सगळे कर्म बसवले. म्हणजे असं आहे, काम आणखीन संकल्प सहित जर आपण केले तर ते अज्ञानाने झालेले कर्म म्हणवले जाते.
पण काम संकल्प सोडून जर आपण कर्म केले तर आपण जणू काही ज्ञानाग्नीमध्ये ते सगळे कर्म भस्मीभूत केले. कारण आता त्या कर्मामुळे काही पुढचे फळ येणार नाही. एकदा अग्नीमध्ये कर्म जाळले की त्यातच भर बीजवत म्हणतात, बीज आहे त्याला जर तुम्ही भाजलं तर मग काय संपलं, ते अंकुरण सामर्थ्य संपलं. तर कर्म फळ देण्यामध्ये खूप म्हणजे फळ मग देत होते, कारण कर्ता भाव खूप होता, म्हणून पुनरपि जननम पुनरपि. पण आता याला ज्ञान झालेलं आहे. शंकराचार्य छान म्हणतात, काय ज्ञान झालेलं आहे त्याला? कर्मादौ अकर्मादि दर्शन ज्ञानम, हे त्याला ज्ञान झाले की कर्मामध्ये तो काय पाहत आहे? अकर्म, अकर्ता भाव. बस अकर्ता भावामध्ये स्थित होऊन तुम्ही हजारो कर्म जरी केले तरी ते अंकुरित होत, कोंब फुटत नाही. ज्ञानाग्निदग्ध. अच्छा, असं नाही की तो काही करत नाही, म्हणजे हालचाल करत नाही, असं करत आहे. म्हणून आता पुढच्या श्लोकामध्ये लगेच म्हटलं, कारण असं ऐकल्याने काय वाटतं, ज्ञानाग्निदग्ध कर्माणम म्हणजे आता तो नुसता बसला आहे. तर पुढे लगेच 20व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, फार सुंदर, त्यक्त्वा कर्मफलासंग नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यविप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित् करोति सः त्यक्त्वा कर्मफलासंगं आहे ना. दुसरी ओळ आधी वाचू. कर्मणी अभिप्रवृत्तोपी, कर्मामध्ये चारीकडून तो प्रवृत्त आहे, म्हणजे भरपूर कर्म बाहुल्य, स्वस्थ बसलेला नाही. आम्ही पाहायचो गुरुदेवांना, सकाळ ते रात्र सतत करत आहे, एका पाठोपाठ. शंकराचार्यांचं पाहिलं म्हणजे त्यांचं जीवन तुम्ही पहा, कर्मणी अभिप्रवृत्त, सतत करत आहे. तर कोणाला वाटेल हे किती काय आहे, कर्म करत आहे म्हणजे यांना किती फळ मिळेल. तर इथे काय म्हणतात, नैव किंचित करोति, सगळे कर्म करत असताना सुद्धा तो काही करत नाही. आता झालं ना, कर्मणी कर्मणी अकर्म पश्चित, त्याच्यावरच ही कॉमेंट्री झाली, भाष्य झालं. आधी सिद्धांत सांगितलं, कर्मामध्ये तो अकर्म पाहतो. आता त्याला जेव्हा तो अप्लाय करतो तर कर्म करताना सुद्धा काही करत नाही. परत तुम्ही उदाहरण घ्या, मागचे जे सांगितलं नाटकाचं, सिनेमाचं, जिथे मी करत आहे ही भावना नाही, तर मग करत असताना सुद्धा नाही व किंचित करो. शंकराचार्य छान म्हणतात, निष्क्रिय आत्मदर्शन संपन्नत्वात्, निष्क्रिय आत्म्याचं ज्ञान झाल्यामुळे, ज्ञानाने संपन्न आहे. काय ज्ञान आहे त्याला? शरीर वगैरे करत आहे, मी करत नाही. आणि किती कठीण आहे, कठीण आहे. आपला तादात्म्य एवढं आहे ना देहाभिमान, की आपण असं वेगळं पाहू शकत नाही. पण आपल्याला ते कसं काय शक्य. पण आपण आत्ताच मी सांगितलं, लहान पोरांबरोबर खेळत आहे किंवा खेळ खेळत आहे, आपण मोठे लोक सुद्धा खेळ खेळत आहे, तर त्याच्यामध्ये आपण 2 गट पाडतो, हारतो, जिंकतो, पण काय त्याच्यावर काही नसतं, मनोरंजन असतं नुसतं. समर्थ रामदास स्वामींनी आत्माराम त्या ग्रंथामध्ये सोंगट्यांचं उदाहरण दिलं. सोंगटे बुद्धिबळामध्ये जे असतात की नाही,
आता त्यामध्ये हत्ती आहे, घोडा आहे, वजीर आहे, एकमेकाला मारत आहे. गंमत अशी की खेळ संपला की सगळे एकाच बॉक्समध्ये बसतात. मित्र शत्रू सगळे एकाच. मी तुम्हाला सांगितलं होतं ना हुंड्याची गोष्ट. एकाने हुंड्यामध्ये त्यांना 10 बुद्धिबळाचे सेट दिले. 10 सेट. बापरे, का म्हणे? नाही, ते त्यांना हुंड्यामध्ये हत्ती घोडे पाहिजे होते. घ्या त्या. तर नुसतं नावा पुरतं येते, काय त्याच्यामध्ये सत्यबुद्धी नाही. त्याचप्रमाणे ज्ञानी खऱ्या जीवनामध्ये तो सत्यबुद्धी ठेवत नाही की मी एवढं केलं, एवढं केलं. गुरुदेवांना कोणी विचारलं की तुम्ही एवढं काम करता, तुम्ही थकून जात असाल, दमून जात असाल, म्हणे जो करतो त्याला विचारा. नारायण इज डुईंग थ्रू मी, आय एम नॉट डुईंग. जबरदस्त. कर्मणी अभिप्रवृत्तो नैव किंचित करोति स. अच्छा, आता सगळं करत असताना सुद्धा तो का करत नाही? कारण त्याला ज्ञान आहे. आणि ज्ञानामुळे काय झालेलं आहे? 3 गोष्टी त्याच्या जीवनामध्ये आलेल्या आहेत. त्या वर सांगितलेल्या आहे. कर्मफलासक्ती सुटलेली आहे. त्यक्त्वा कर्मफल आसंगम. फलाची आसक्ती नाही. आता त्याला शेवटचं फळ मिळालेलं आहे. मग आता छोटे छोटे फळ काय? फलासंग. अच्छा, इथे एक महत्वाची गोष्ट. फळ त्याला मिळेल पण त्याच्यामध्ये त्याची आसक्ती नाही आहे. त्यक्त्वा आसक्ती, त्यक्त्वा फलासंग. आसक्तीला सोडून. हे पहा, एक आहे फळाला कोणी सोडू नाही शकत. हे शरीर सुद्धा फळ आहे, कर्माचं फळ आहे. जर तुम्हाला सांगितलं कर्मफळ सोडा तर आधी शरीराला सोडा. परिस्थिती आहे, कुटुंब आहे, जे काही आपल्या अवतीभोवती ते काय सगळं फळ आहे. त्याला कसं सोडू शकता तुम्ही? सोडू नाही शकता. पण हां, त्याच्यामध्ये आसक्ती सोडू शकता. म्हणून काय म्हणतात? कर्मसु अभिमानम. त्याच्यामध्ये जो अभिमान आहे, माझं आहे, मी मिळवलंय वगैरे वगैरे, ती आसक्ती सोडतो तो कर्मफलासन. अच्छा, आणि याच्या ज्ञानामुळे काय झालेलं आहे? नित्यतृप्त. ज्ञानेन यथोक्तेन ज्ञानेन नित्यतृप्त. ज्ञानाचं बळ आहे. पहा किती जबरदस्त गोष्ट आहे. जेवढं जेवढं आपल्याला ज्ञान मिळत जाईल तेवढं तेवढं आपण तृप्त होतो. तृप्ती आहे. काही नको आहे त्याला. जी वस्तू त्याला पाहिजे होती ती सगळी आत्म्याहूनच मिळत आहे. आनंद आहे, शांती आहे, नित्यतृप्त. आणि तिसरा शब्द दिला आहे निराश्रय. निराश्रय म्हणजे काय? आश्रयरहित, अवलंबन नाही. आता ते शंकराचार्यांनी छान अर्थ केला आहे. आश्रय म्हणजे काय? तर ते म्हणतात आश्रयो नाम यद आश्रित्य पुरुषार्थं सिसादयिषति. आश्रय म्हणजे इथे फळ त्यांनी घेतलेलं आहे. ज्याचा आधार घेऊन आपण कर्म करतो त्याला आश्रय म्हटलेलं आहे. आश्रय म्हणजे काय? काही प्रयोजन ठेवतं ना, हे मला मिळवायचं आहे, हे मला करायचं आहे. आणि हा कसा निराश्रय, म्हणजे त्याला काही फळ नको आहे. तिथे आश्रय शब्दाचा अर्थ आपण जो अर्थ घेतो तो नाही आहे. आश्रय म्हणजे एक आधार, घर असा आश्रय. आश्रय म्हणजे फलसाधना. आश्रय राहील फलसाधन, फळ नको आहे. आणि जर आणखी आश्रय शब्दाचा अर्थ आधारच जर घ्यायचा असेल तर आपण जगाच्या अनेक लोकांवर आश्रित आहोत, पैशावर आश्रित आहोत. त्याचा आश्रय म्हणजे काय? देवाश्रित असं म्हणा. निराश्रय म्हणजे देवाश्रित असं.
किंवा ज्ञानाश्रित. ज्ञानच त्याचा काय आधार आहे, त्याच्यावरच तो आश्रित राहून जगत आहे. ज्ञानदृष्टीनेच तो सगळीकडे पाहतो. फार सुंदरसे 3 शब्द आहे, कर्मफलासंगम, नित्यतृप्त, निरास. आता अज्ञानीसाठी हा श्लोक आपण वेगळा करू शकतो. त्यक्त्वा कर्मफलासंगम नाही, गृहीत्वा कर्मफलासंगम नित्यतप्त. तृप्त नाही, नित्यतप्त. धनाश्रय किंवा परिवाराश्रय. आणि कर्मणी अभिप्रवृत्तोपि सर्वं करोति सः, अहम करोमि इति भावना तस्य असते. थोडं संस्कृत जाणलं पाहिजे. तर ज्ञानामुळे हे पहा, नित्यतृप्त आहे, निराश्रित आहे, आसक्तीचा त्याग आहे, आणि सगळं करून सुद्धा तो काही करत नाही. म्हणजे इथे कर्मणी अभिप्रवृत्तोपि हा अंडरलाईन करायचा आहे. म्हणजे तो जोपर्यंत प्रारब्ध आहे, शरीर आहे, भरपूर करायचं आहे, पण आतमधून रिकामा आहे. ते एक संत जे आहे ना, थोडे असे कठोर बोलायचे, शिव्या वगैरे द्यायचे, शिव्या द्यायचे. भक्त लोक म्हणायचे, काय आहे, आम्ही तर कसं राम राम करतो आणि हे पा शिव्या देतो. तर ते संत हसून म्हणाले, मी ओठाने शिवा देतो, मनाने स्मरण करतो, आणि तुम्ही ओठाने राम राम करता, मनाने की नाही. तर नैव किंचित, मी जरी काही बोलत आहे तरी ते वरवर, आणि तुमचं वरून राम राम करते, खरं आत्मा. अकर्ता भावनेमध्ये राहून मी कठोर बोलत आहे, आणि तुम्ही अकर्ता भावनेमध्ये राहून राम राम करताय, म्हणून त्याचा काही फरक नाही. तिथे तर भक्ती असायला पाहिजे ना, मी भक्ती करत आहे, पण पोपट पंची याला म्हणतात वर नसतं. कठीण 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 कठीण. तर याप्रमाणे इथे कर्माच्या संदर्भामध्ये ज्ञानीचं वर्णन आहे. आता उद्या पाहू, पुढे सुद्धा वर्णन त्या ज्ञानीचं, आणि तो कसा आहे तर श्लोक वाचून घेतो. निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. निर्यत चित्तात्मा इथे सुद्धा छान छान त्याचे विशेषण दिलेले आहे. निराशी, यतचित्तात्मा, त्यक्त सर्व परिग्रहती, असं त्याच्या जीवनामध्ये आहे. आणि असा ज्ञानी शरीराने कर्म करत असताना सुद्धा किल्विषम न आपणते, त्याला काही पाप पुण्य होत नाही. परत पहा, तोच मुद्दा आहे. म्हणून आपण ज्ञानी पुरुषाला ओळखू शकत नाही. व्यवहाराच्या ह्याच्यात तो आपल्यासारखाच व्यवहार करतो. कठीण आहे. म्हणून आपण आपल्याकडे ज्ञानीला ज्ञानीच ओळखू शकतो.